नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया NCC लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 316.40 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 20,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 337.60 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 119.20 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 159.13% रिटर्न दिले आहे आणि NCC लिमिटेडने 2 रुपये 20 पैसेचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 484.65 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 559 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 166.40 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 180.60% रिटर्न दिले आहे आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने 2 रुपये 50 पैसे म्हणजे 2.5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया BEML लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 4,436.80 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 18,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 4,849.70 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,519 रुपये आणि BEML लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 173.74%चे रिटर्न दिले आहे आणि BEML लिमिटेडने म्हणजे 15.5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया गोयल फूड प्रोडक्ट्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 174.95 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 63.91 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 223.45 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 125.50 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -1.16%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 4:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर 4 बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल आणि त्याचसोबत या कंपनीने 50 पैसेचा डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 15 जुलै 2024. चला आता बोलूया PG इलेक्ट्रोप्लास्ट्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 3,590 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 9,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 3,591 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,451.15 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 127.40%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:10च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 10 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 10 जुलै 2024.
तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया संध्याकाळी 7 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.